नमस्कार, मी आनंद साळवे। आज 18व्या लोकसभेचं नवनिर्वाचित लोकसभेचं पहिलं अधिवेशन होतं आणि पहिल्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता। आज जवळपास महाराष्ट्रातील 29 नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली। त्यामध्ये बऱ्यापैकी शपथ ही हिंदीमध्ये घेतली, कोणी शपथ इंग्रजीमध्ये घेतली। या लोकसभेचं अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, याच्यामध्ये विरोधकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये एकी दिसली। म्हणजे इवन दो लोकसभेच्या डाव्या बाजूला राहुल गांधी, अखिलेश यादव आणि अयोध्येचे खासदार हे देखील होते आणि विरोधकांचा यावेळी प्रचंड गदारोळ केला। पहिल्याच दिवशी म्हणजे पहिला दिवस गाजवलाच असं म्हणावं, कारण लोकसभेच्या खासदार शपथग्रहणाच्या वेळेस 2 पोडियम ठेवले होते। म्हणजे याचा अर्थ की दोन पोडियम याचा अर्थ की जे सत्ताधारी पक्ष आहे ते उजव्या बाजूच्या पोडियमला शपथ घेत होते आणि जो विरोधी पक्ष आहे तो डाव्या बाजूला घेत होते। ह्याच्यावरून देखील 2 पोडियम करताय म्हणजे तुम्ही लोकसभेचं देखील विभाजन करताय का, यावर देखील विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ निर्माण केला। त्याचबरोबर पंतप्रधान शपथ घ्यायला आले होते त्यावेळी राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवली आणि एक मोठे खासदार होते, त्यांनी ज्यावेळेस शपथविधी घ्यायच्या वेळेस आले त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षांनी संविधानाची प्रत दाखवली। याचा अर्थ काय, पहिल्या दिवशी विरोधकांनी फार मोठी जे संसदेचं अधिवेशन आहे ते गाजवलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये 10 वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्ष मिळतो, हे देखील लोकशाहीच्या संवर्धनासाठी फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। आणि संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व विरोधक एकजूट झाले होते लोकसभेच्या बाहेर, नव इमारतीच्या संसदेच्या बाहेर, आणि त्यांनी प्रत्येकाच्या हातामध्ये संविधानाची प्रत होती आणि ते संविधान दाखवून आपले शक्ती प्रदर्शन करत होते। आणि ज्यावेळेस आपले शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र साहेब हे देखील ज्यावेळेस शपथ घ्यायला आले त्यावेळेस विरोधकांनी नीट नीट नीट, शेम 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 अशा घोषणा दिल्या। याचा अर्थ काय, मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेत देखील आता एकतर्फी कार्यभार होणार नाही किंवा कार्य मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता कमी आहे आणि विरोधकाला विश्वासात घ्यावं लागेल। लोकसभेच्या अध्यक्षाची निवड देखील फार चुरशीची होणार आहे, हे देखील पाहणं मोठ्या प्रमाणात मजेशीर असणार आहे। एकंदरीतच 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशामध्ये आल्हाददायक वातावरण आहे आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी जे काय भारताच्या जनतेनं प्रयत्न केले त्याबद्दल खूप सॅल्यूट जनतेला, आणि पुढे काय होईल हे आपण आहोतच ते बघायला। मी देखील आपल्या चॅनलवरून तुम्हाला माहिती देईल। तोपर्यंत धन्यवाद।